तर 20 जुलै रोजी संसद मार्च दरम्यान झालेल्या आंदोलनात 101 हत्येचे आरोपी, दरोडा आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात दाखल असलेले 284 जण, तसंच महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्ह्यातील 92 आरोपी सहभागी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांवर हल्ला करताना आणि वाहनांची तोडफोड करताना दिसलेल्या 2873 लोकांची पोलिसांनी चौकशी केली आहे। त्यापैकी 989 जणांची गंभीर पार्श्वभूमी असल्याचं निष्पन्न झालंय। तर आपण पाहतोय नवी दिल्लीमध्ये संसदेवर जे आंदोलन काढण्यात आलेलं होतं त्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत काही गुन्हेगारांचा देखील सहभाग होता असं समोर आलंय। भरत मोहोळकर आमचे प्रतिनिधी यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। भरत, आपण पाहतोय 20 जुलैच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांसोबत काही गुन्हेगारांचा देखील सहभाग असल्याचं आता समोर आलंय। नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर 20 जुलैला संसद वरती जो मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चा दरम्यान हिंसाचार दिल्लीतील जंतर मंतर परिसरामध्ये उसळल्याचं पाहायला मिळालं होतं। याच मोर्चा दरम्यान एक धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामध्ये या हिंसाचारात तब्बल 101 हत्येचे आरोपी, दरोडा आणि जबर चोरीच्या गुन्ह्यात दाखल असलेले 284 आरोपी, तर महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्ह्यातील तब्बल 92 आरोपी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। एवढंच नाही तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांवर हल्ला करताना आणि वाहनांची तोडफोड करताना दिसलेले या आंदोलनामध्ये काही विद्यार्थ्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याच्या बातम्या देखील समोर आलेल्या होत्या। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा हल्ला केलेला आहे की त्या गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे, हे पाहणं देखील आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।